पाठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे भाग्यश्री ही लेहंगा घेऊन येते आणि त्यावरती कोणती ज्वेलरी मॅच होईल हे पाहत असते। तेव्हा प्राजक्ता विचारते की तुला यामधली कोणती ज्वेलरी सगळ्यात जास्त आवडली आहे। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की ही आवडली आहे। त्यावेळेस प्राजक्ता भाग्यश्रीला जी आवडेल ती ज्वेलरी सांगते की खूप सुंदर दिसेल लेहंग्यावरती। त्यानंतर इकडं भाग्यश्री प्राजक्ताला म्हणते की उद्याच्या कार्यक्रमामध्ये तू माझ्यासोबत सावलीसारखी असायला हवी। त्यानंतर इकडं प्राजक्ता ही विचार करते आणि नंतर इकडं आई आजी चारूला म्हणतात तुला माहीत आहे का की भाग्यश्रीनी 2 लेहंगे आणलेले आहेत आणि ते पण मॅचिंग आहेत आणि जर उद्याच्या कार्यक्रमामध्ये प्राजक्ता ही मुलाच्या समोर गेली तर ती उजवी पडेल आणि त्यामुळे आपल्या भाग्यश्रीचं लग्न मोडेल। त्यावेळेस इकडं चारू आईला समजवतात की तुला माहीत आहे ना एंगेजमेंट मुलगा पाहायला आला होता त्यावेळेस ही प्राजक्ता समोर आलेली नाही आणि आताही ती समोर येणार नाही कारण की तिनं मला वचन दिलेलं आहे की जोपर्यंत भाग्यश्रीचं लग्न होत नाही तोपर्यंत मी त्यामध्ये अडचण आणणार नाही। त्यानंतर हे सर्व तृप्ती लपून ऐकत असते आणि तृप्ती म्हणते तर त्यामुळे तर प्राजक्ता बाहेर येत नाहीये तर माझं उद्याचं हे काम राहिलं की प्राजक्ताला मुलाच्या समोर कसं आणायचं आणि खूप मोठी जबाबदारी आहे असं म्हणते। त्यानंतर इकडे कौस्तुभ हा विचार करत बसलेला असतो की बाबांनी सांगितले आहे की एंगेजमेंटमध्ये मुलाला घालायला चैन हवी आहे पण मी पैशाची जुळवाजुळव कशी करू आणि चैन कशी खरेदी करू आणि त्यासाठी मला पैसे कोण देणार। तेवढ्यामध्ये तिथे प्राजक्ता येते आणि कौस्तुभला म्हणते की दादा हे पैसे घे आणि तू मामांना दे। त्यावेळेस इकडं कौस्तुभ प्राजक्ताला म्हणतो की तू मला का हे पैसे देत आहेस, तू हे पैसे जाऊन बाबांनाच दे। त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की मी जर हे पैसे मामांना द्यायला गेले तर मामा हे घेणार नाहीत आणि लग्नाचं घर म्हणलं की खर्च हा किती असतो हे तुला पण माहितीच आहे त्यामुळे हे तू पैसे घे आणि तू मामांना नेऊन दे आणि असं सांग की हे तुझेच पैसे आहेत। त्यावेळेस इकडे कौस्तुभ म्हणतो की ठीक आहे म्हणून तिच्यापासले पैसे घेतो आणि तो विचार करतो की हे पैसे मी जुगारात लावेल आणि प्राजक्ता सांगते की हे बाबांना आणि कुणालाही कळता कामा नये की ते पैसे हे माझे आहेत। त्यानंतर इकडे प्राजक्ता भाग्यश्रीच्या रूममध्ये येते त्यावेळेस भाग्यश्री मास्क लावून बसलेली असते आणि प्राजक्ता म्हणते तुझा आता या घरचा हा शेवटचा दिवस असेल त्यानंतर तू रोहित जिजूंची होणार। त्यानंतर भाग्यश्री म्हणते की मला वाटलं होतं की आम्ही जेव्हा सुरुवातीला भेटू त्यावेळेस एकांतामध्ये भेटले असते बोलले असते तर रोहितचा मला स्वभाव कळाला असता पण मला तो थोडासा वेगळाच वाटला। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की तू आता म्हणजे सगळं रोहित जिजूंशी शेअर करणार ना, तू आता आम्हाला काहीच बोलणार नाही। त्यावेळेस इकडं आलोकच्या रूममध्ये प्रीती येते आणि माउथ ऑर्गन शोधत असते। त्यावेळेस ती तिथे लाईट नसते आणि आलोक हा झोपलेला असतो। त्यावेळेस ती कपाटामध्ये शोधते पण कपाटामध्ये तिला काही माउथ ऑर्गन सापडत नाही। त्यावेळेस तिथे असलेल्या वस्तू ह्या खाली पडतात आणि आवाज होतो पण त्यामुळेही आलोक उठत नाही कारण की आलोकला या गोळ्या दिलेल्या असतात त्यामुळे ते झोपलेला असतो। त्यानंतर ती टेबलावर जाते आणि तिथे शोधण्याचा प्रयत्न करते पण तिला टेबलावरतीही माउथ ऑर्गन सापडत नाही। त्यावेळेस प्रीती विचार करत असते की तो माउथ ऑर्गन कुठे असेल आणि तो मी कसा शोधू। तेवढ्यामध्ये तिची लक्ष हे पाहतच असतं। तेवढ्या तिकडे भाग्यश्री प्राजक्ताला म्हणते की तू उद्याच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमामध्ये माझी आणि रोहितची भेट घालून देशील का आणि आम्ही एकांतामध्ये बोलू त्यामुळे मला त्यांचा स्वभाव कळेल। त्यावेळेस इकडं प्राजक्ता स्वतःच विचार करत बसते आणि म्हणते की भाग्यश्री मला माफ कर, मी उद्या नाही थांबू शकत तुझ्या कार्यक्रमात। त्यानंतर तेवढ्या तिथून मामींचा आवाज येतो आणि मामी म्हणत असतात की ही ओढणी कशाने फाटलेली आहे आणि पैसे काय झाडावर उगतात का आणि परत या ओढणीचं काय करायचं। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की आई ओढणी तर फाटली आहे एवढं काय झालं। त्यावेळेस इकडं चारू म्हणते की ओढणी नाही तर सगळं नशीबच फाटकं आहे। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते मामी ही ओढणी मला द्या, मी त्याला काहीतरी करून वापरते। त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की आई असं का बोलते। त्यानंतर इकडं प्रीती ही आलोकच्या रूममध्ये माउथ ऑर्गन शोधत असते। तेवढ्यामध्ये तिची नजर ही आलोकच्या उशीच्या खाली जाते आणि तिथे माउथ ऑर्गन असतं आणि ती ट्राय करते की आपल्याला तिथून आता ते घ्यायचं आहे। तेवढ्यामध्ये ती उशीच्या खालून माउथ ऑर्गन
ओढण हळूच काढून घेते. त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करते की मी ज्या व्यक्तीच्या बोटाला ही ओढणी फाडून बांधलेली आहे ती व्यक्ती कोण होती. त्यावेळेस इकडं भाग्यश्री गाणं म्हणते की ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. तेवढ्यामध्ये इकडं प्राजक्ता म्हणते तू असं काय म्हणत आहेस, असं काहीच नाही. त्यानंतर इकडं प्रीती माउथ ऑर्गॅन घेऊन पाहत असते. तेवढ्यामध्ये आलोकला जाग येते आणि आलोक हा ब्लँकेट तिच्यावरती टाकून म्हणतो की चोर सापडला. तेवढ्यामध्ये मागून प्रीतीचा नवरा येतो आणि तो रुमालला औषध टाकून आलोकला बेशुद्ध करतो आणि त्याला बेडवरती झोपवतो. त्यानंतर इकडं प्रीतीला म्हणतो तुला किती वेळा सांगितलं आहे, तू जर असं काही करणार असशील तर त्याच्या अगोदर तू मला सांगत जा. आज तू चक्क सापडली होती. त्यावेळेस प्रीती म्हणते की मला काय माहीत की हा झोपला नाही. त्यानंतर इकडं प्रीतीचा नवरा म्हणतो की आज ही सगळी प्रॉपर्टी दादाने दादाच्या नावावर आहे, सगळा बिझनेस हा सगळा आलोकच्या नावावर आहे, सगळं काही पैसे दागदागिने सगळे हे त्याच्याकडेच आहेत. त्यानंतर इकडं कौस्तुभ हा पैसे घेऊन पिंटूला द्यायला येतो. त्यावेळेस बिट्टू म्हणतो की काय बाबा तू तर पैशाची व्यवस्था केली, आता तू 1 लाखाचे 2 लाख, 2 लाखाचे 4 लाख आणि 4 लाखाचे 8 लाख असं तुझ्या करून तुझं बहिणीचं लग्न हे खूप मोठं थाटामाटात होणार आहे. त्यानंतर इकडं प्रीती म्हणते की आता या माउथ ऑर्गॅनचा उद्या तू सर्कस बघ आणि यामध्ये जेव्हा तो शोधत असेल त्यावेळेस हा माउथ ऑर्गॅन हा प्राजक्ताकडे असेल आणि त्यानंतर आलोक तो घेण्यासाठी अग्रेशननी जाईल आणि प्राजक्ताच्या अंगावरती किंचाळेल. त्यावेळेस इकडे प्राजक्ता ही नोकरी सोडून जाईल आणि आलोकलाही पिंजऱ्यात टाकलं जाईल. एका ह्याच्यात 2 पक्षी मरतील असं ती म्हणते. तेवढ्यामध्ये इकडं कौस्तुभ म्हणतात हे पैसे दुप्पट करून तर मिळतील ना. त्यावेळेस इकडं बिट्टू म्हणतो तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर हे पैसे घे, मी चाललो. तेवढ्यांमध्येच तो कौस्तुभ म्हणतो की आई शपथ घे, तुम्ही पैसे घ्या आणि मला मदत करा. त्यानंतर बिट्टू ते पैसे घेतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर इकडं प्रीतीचा नवरा म्हणतो की आता आपल्याला इथून निघून जायला हवं, कोणी जर आलं तर आपण सापडू. त्यानंतर तो आलोकला व्यवस्थित झोपवतो आणि त्याला पांघरूनही घालतात आणि त्यानंतर प्रीती म्हणते की आता हा व्यवस्थित झोपलेला आहे तर आपल्याला इथून निघून जायला हवं आणि त्यानंतर प्रीतीचा नवरा आणि प्रीती हे तिथून निघून जातात. आणि इकडे सकाळी सगळेजण कौस्तुभची वाट पाहत बसलेले असतात की कौस्तुभ कुठे गेला आहे. त्यावेळेस तिथे प्रीती येते. त्यानंतर इकडे तृप्ती आल्यानंतर बाबा हे तृप्तीला विचारतात की कौस्तुभ कुठे आहे, तुला माहीत आहे का. तर बाबा विचारत असतात की आत्ताच एंगेजमेंटचा वेळ येऊन जाईल आणि कौस्तुभला चैन आणायला सांगितली आहे आणि तो कधी येणार म्हणून त्यांची वाट पाहत असतात. त्यानंतर इकडे भाग्यश्रीला चिडवत असतात की लक्षातच नाही आला की तू आता लग्नाची वेळ आली आणि 7 दिवसामध्ये तू या घरातून परकी होणार. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते हे माझं घर होतं आणि माझंच राहणार आहे. त्यानंतर इकडं चारू म्हणते की प्राजक्ता तुला क्लासला जायचं असेल ना. त्यावेळेस इकडं आयाजी म्हणतात हो तिला तर जायचंच असेल ना. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते हो भाग्यश्री मला क्लासला जावं लागेल कारण की माझा नवीन जॉब आहे आणि तसंच मुलांच्या परीक्षाही आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यास पण करून घ्यायचा आहे आणि मी एवढ्यामध्ये सुट्टी पण नाही घेऊ शकत. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की तू असं का करतेस प्राजक्ता, आज माझ्यासाठी किती मोठा दिवस आहे माहीत आहे ना. तेवढ्यामध्ये तिथं कौस्तुभ येतो आणि बाबांना म्हणतो की सगळी व्यवस्था झाली आहे आणि तो येताना 2 एंगेजमेंटच्या रिंग घेऊन एक मुलासाठी चेन घेऊन आलेला असतो आणि तो